ही आपल्या जागेवरती उभं राहूया आणि आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. नमा परममंगला गौरव तुला परमवत्सला. प्रार्थना करूया. त्या प्रभू परमेश्वर देव बापाला धन्यवाद देऊया. पुन्हा मागील आठवडाभर त्याने आपल्या प्रत्येकाचा सांभाळ केला, आपली काळजी घेतली, आपल्याला आरोग्य त्याने दिलं. बळ सामर्थ्य आम्हास देणारा आमचा तो प्रभू परमेश्वर आहे. होय पवित्र देव बापा, तुझे आभार मानित प्रभू देव बापा, तुझी स्तुती करीत, तुला गौरव सन्मान आणि सर्व प्रशंसा देत पुन्हा आज या पवित्र वारी आम्ही तुझ्या समोर येतो, कारण तूच स्तुतीस पात्र आहे. प्रभू तूच आहेस ज्याने अवघी सृष्टी आपल्या शब्दाने निर्माण केली. प्रभू तूच आहेस ज्याने मनुष्याला आपल्या प्रतिरूपामध्ये निर्माण केलं. तुझ्याशिवाय आणखीन कोणी नाही माझ्या देव बापा. आणि म्हणून आज या पवित्र वारी आणखीन एकदा परमेश्वर देव बापा आम्ही स्वतःला तुझ्या समोर घेऊन येतो. पवित्र देव बापा, तुझ्या सर्व दयेसाठी प्रभू, तुझ्या सर्व उपकारांसाठी प्रभू देव बापा, तुझ्या सर्व प्रेमासाठी पवित्र देव बापा आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. देव बापा दिलेल्या आरोग्यासाठी, केलेल्या संरक्षणासाठी, पवित्र देव बापा सर्व पुरवठ्यासाठी आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, तुझी स्तुती करतो. तुला धन्यवाद धन्यवाद आणि तुला धन्यवाद आम्ही देतो. प्रभू पवित्र देव बापा, आम्ही तुझ्या समोर येत असताना आम्हा प्रत्येकावरती तू दया कर. प्रभू तू आमच्या अपराधांची आम्हास क्षमा कर. प्रभू तू आम्हास जाणतोस, ओळखतोस. प्रभू आमचे अपराध देव बापा तू आम्हास क्षमा कर. आणि देव बापा पुन्हा एकदा शुद्ध कर. आणि तुझ्या उपस्थितीमध्ये आम्ही येत असताना ती मोकळीकता तू आम्हास दे. तुला हवी तशी भक्ती करण्याकरिता पुन्हा आज एकदा तू आमचं सहाय्य कर. पवित्र देव बापा, या भक्तीच्या वेळेमध्ये तुझ्या लेकरांचं येणं परत जाणं सुरक्षित कर. उत्तम प्रकारचं वातावरण तू दे. पवित्र देव बापा, जी तुझी लेकरं मार्गात आहेत, जी तुझी लेकरं घरी आहेत, अशा प्रत्येकावरती पवित्र देव बापा तुझे हात तू ठेव आणि तुझं मोठं गौरव तू करून घे. पवित्र देव बापा, तुझे मनापासून आभार मानित आजची सर्व भक्ती पुन्हा एकदा आणि आमच्या स्वतःला तुझ्या अधीन करीत प्रार्थना प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन आमेन. बसूया आपण.
गीत गात त्या प्रभू परमेश्वर देई बापाचे आभार मानूया, त्याच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. या आनंदाच्या दिवसांमधलं फार महत्वाचं आणि सर्वांना येणारं जे गीत आहे, येता येता का बेथलहेमा येता का, यावेळेस गाऊया आणि या गीताच्या द्वारे प्रभू देई बापाची स्तुती आपण करूया. येता का बेथलहेमा येता का, येता येता का बेथलहेमा येता का, दूता संगे जय जयकारे गगना भरिता का, दूता संगे जय जयकारे गगना भरिता का. तन्मय झाला का, तन्मय झाला का, आपणा आपण भुलला का, तन्मय झाला का, आपणा आपण भुलला का, या बाळाची ओळख पटुनी ईश्वर दिसला का, या बाळाची ओळख पटुनी ईश्वर दिसला का, हृदयी भरला का, जिकडे तिकडे उरला का, हृदयी भरला का, जिकडे तिकडे उरला का, ख्रिस्तच माझे जीवन अक्षय निश्चय झाला का, ख्रिस्तच माझे जीवन अक्षय निश्चय झाला का. याहो गाता का, हर्षे नर्तन करिता का, याहो गाता का, हर्षे नर्तन करिता का, ख्रिस्त जयंती रोज या पुढे ऐसे गणिता का, ख्रिस्त जयंती रोज या पुढे ऐसे गणिता का, येता येता का बेथलहेमा येता का, येता येता का बेथलहेमा येता का, दूता संगे जय जयकारे गगना भरिता का, दूता संगे जय जयकारे गगना भरिता का. टिळक म्हणतात की ह्या बाळाची ओळख पटुनी ईश्वर दिसला का. प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्दच देव होता. शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली. आणि म्हणून टिळक म्हणतात की ह्या बाळाची ओळख पटुनी, जी ओळख देवदूतांनी मेंढपाळांना सांगितली होती, त्याप्रमाणे मेंढपाळांना सर्व काही दिसून आलं. त्यांना त्या बाळाची ओळख पटली. या बाळाच्या शोधामध्ये ज्यावेळेस मागी लोक आले, त्यांना देखील ह्या बाळाची ओळख पटली आणि त्यांनी देखील ह्या बाळाला नमन केलं आणि आपण आणलेली मौल्यवान
द्रव्ये वस्तू त्या बाळाला ते अर्पण करीतात. आणि म्हणून ज्यावेळेस तुम्हाला आणि मला या बाळाची ओळख पडते, ज्यावेळेस आम्हाला जाणीव होते, त्याचा परिणाम हा होतो की हृदय भरला का, जिकडे तिकडे उरला का, ख्रिस्तचं माझे जीवन अक्षय निश्चय झाला का. आणखीन एक गीत गाऊया, अनुभूती भक्ती स्वर्गाचेच दार. स्वर्गाचेच दार, स्वर्गाचेच दार. अनुभूती भक्ती स्वर्गाचेच दार, स्वर्गाचेच दार. परम सुंदर प्रार्थना आहे, प्रार्थना आहे, प्रार्थना आहे. अनुभूती भक्ती स्वर्गाचेच दार, स्वर्गाचेच दार. आहा प्रार्थना हे पवित्र मंदिर, पवित्र मंदिर. आहा प्रार्थना हे पवित्र मंदिर, पवित्र मंदिर. येते परात पर भक्तासवे, भक्तासवे, भक्तासवे. अनुभूती भक्ती स्वर्गाचेच दार, स्वर्गाचेच दार. स्वर्ग पृथ्वी मध्ये उभारिला जिना, उभारिला जिना. स्वर्ग पृथ्वी मध्ये उभारिला जिना, उभारिला जिना. तयाचे प्रार्थना नाम साजे, नाम साजे, नाम साजे. अनुभूती भक्ती स्वर्गाचेच दार, स्वर्गाचेच दार. प्रार्थना पित्याची मांडीच केवळ, मांडीच केवळ. प्रार्थना पित्याची मांडीच केवळ, मांडीच केवळ. जळेवर बाळ लाडी वाळे, लाडी वाळे, लाडी वाळे. अनुभूती भक्ती स्वर्गाचेच दार, स्वर्गाचेच दार. प्रेमाचा वर्षाव आत्म्याचा प्रकाश, आत्म्याचा प्रकाश. प्रेमाचा वर्षाव आत्म्याचा प्रकाश, आत्म्याचा प्रकाश. आसवे साहस प्रार्थना है, प्रार्थना है, प्रार्थना है. अनुभूती भक्ती स्वर्गाचेच दार, स्वर्गाचेच दार. ख्रिस्त शिष्य मने ख्रिस्ता संगे जान, ख्रिस्ता संगे जान. ख्रिस्त शिष्य मने ख्रिस्ता संगे जान, ख्रिस्ता संगे जान. देवालिंगाने प्रार्थना है, प्रार्थना है, प्रार्थना है. अनुभूती भक्ती स्वर्गाचेच दार, स्वर्गाचेच दार. अनुभूती भक्ती स्वर्गाचेच दार, स्वर्गाचेच दार. यावेळेस पवित्र शास्त्रामधून एक स्तोत्र आपण वाचूया. सतीश आपल्यासाठी एक स्तोत्र वाचेल.
हॅलो चेक. सर्वांना सलाम. स्तोत्रसंहिता 149. इस्रायलाने परमेश्वराची स्तुती करावी असा आदेश. परमेश्वराचे स्तवन करा, नवे गीत गाऊन परमेश्वराचे गुणगान करा. भक्ताच्या मंडळीत त्याचे स्तोत्र गा. इस्रायल आपल्या निर्माणकर्त्याच्या ठायी आनंद करू. सियोनाची मुले त्याच्या राज्याठायी उल्हास पावोत. ती नृत्य करी त्याच्या नावाने स्तवन करोत. डफळ विना यावर त्याला स्तोत्र गावोत. कारण परमेश्वर आपल्या लोकांवर संतुष्ट आहे. तो दिनांना तारणाने सुशोभित करतो. भक्त गौरवामुळे उल्हासोत. ते आपल्या अंतरुणावरून हर्षघोष करोत. परमेश्वराची परमश्रेष्ठ स्तुती त्याच्या कंठी असो. दुधारी तलवार त्याच्या हाती असो. तिच्या योग्य राष्ट्राचा सूड त्यांनी उगवावा आणि लोकांना शासन करावे. त्यांच्या राजांना साखर दंडांनी बांधावे आणि त्यांच्या सरदारांना लोखंडी बेड्या घालाव्यात. लिहून ठेवलेला निवाळा त्यांच्यावर बजावा. हे त्याच्या सर्व भक्तांना भूषण होईल. परमेश्वराचे स्तवन करा. देवा वाचल्या वचन आशीर्वाद दो. स्तोत्रसंहिता 149 सतीशने आपल्याकरिता वाचलेला आहे, ज्यामध्ये इस्रायलने परमेश्वराची उपकार स्तुती करावी असा आदेश किंवा या आशयाचं हे स्तोत्र आहे. इस्रायलने परमेश्वराची उपकार स्तुती करावी. का बरं इस्रायलने परमेश्वराची उपकार स्तुती करावी? किंवा याला दुसऱ्या शब्दांमध्ये आपण असं म्हणूया की केवळ इस्रायलनेच परमेश्वराची उपकार स्तुती करावी काय? आम्हाला माहिती आहे की केवळ इस्रायलच नव्हे तर संपूर्ण मनुष्य जे आहेत, सर्व मानव जाती जी आहे, यांनी परमेश्वराचे उपकार स्तुती करावे. जे काही परमेश्वराने निर्माण केलेलं आहे त्यांनी परमेश्वराची उपकार स्तुती करावी. इस्रायलने परमेश्वराची उपकार स्तुती करावी याच्या मागचा एक उद्देश, इस्रायल देवाचे निवडलेले लोक आहेत. इस्रायल ज्यांनी परमेश्वराला ओळखलेलं आहे, ज्यांच्यावरती परमेश्वराने स्वतःला प्रगट केलेलं आहे. इस्रायल जे परमेश्वराच्या विशेष योजनेचा उद्देशाचा एक भाग आहे, ज्यांनी आपल्या जीवनामध्ये परमेश्वराच्या अद्भुत चमत्कारांचा आणि अद्भुत गोष्टींचा अनुभव घेतलेला आहे, असे हे इस्रायल लोक. त्यांनी परमेश्वराची उपकार स्तुती करावी. मग आज तुम्ही आणि मी देखील परमेश्वराचे निवडलेले लोक आहोत. तुमच्या आणि माझ्याही जीवनामध्ये परमेश्वराच्या सामर्थ्याचा आणि त्याच वेळेस त्याच्या चांगुलपणाचा अनुभव आपल्या जीवनामध्ये आहे. तुम्ही आणि मी ज्या अर्थी परमेश्वराचे निवडलेले लोक आहोत, त्या अर्थी आपण परमेश्वराच्या योजनेचा, त्याच्या उद्देशाचा विशेष एक भाग आपण या ठिकाणी आहोत. आणि म्हणून देखील आज केवळ इस्रायलनेच नव्हे तर तुम्ही आणि मी देखील जे विश्वासाने इस्रायल आहोत, त्या आम्हीही आमच्या जीवनामध्ये परमेश्वराची उपकार स्तुती नित्य आमच्या जीवनामधून आम्हाला करायची आहे. परमेश्वर दैबाप ही वचने आपल्या सर्वांसाठी आशीर्वादाची करोत. उपकार स्तुती करण्याचा आदेश ज्या अर्थी आपणा प्रत्येकासाठी आहे. ही वेळ परमेश्वर दैबापाच्या उपकार स्तुतीची आहे. मुलांचं क्वायर यावेळेस पुढे येईल आणि क्वायर बरोबर काही गीतांच्या माध्यमातून आपल्या ओठांचं स्तुतिरूपी फळ प्रभू दैबापाला आपण सादर करूया. क्वायर पुढे येईल. प्रभूच्या नावाने सर्वांना सलाम. हे आपण आपल्या देवाची स्तुती गाऊया आणि पहिलं गीत आपण सुरुवात करूया, येशू है सच्चा गडरिया. आपल्या सर्वांना येणारं असं गीत आहे, आपण सर्व मिळून ते गाऊया. उसकी हम भेड़े हैं, हरी चराइयों में हमें चराता है. यीशु है सच्चा गडरिया, उसकी हम भेड़े हैं, हरी चराइयों में हमें चराता है. में ले चलता है, आहा, जहाँ पर सुखदाई झरने बह
जो मेरा साथी है, ओ हमको किसी का अब तो डर नहीं है, क्योंकि यीशु जो मेरा साथी है, ओ यीशु है सच्चा गड़रिया, उसकी हम भेड़े हैं, हरी चराइयों में हमें चराता है। यीशु है सच्चा गड़रिया, उसकी हम भेड़े हैं, हरी चराइयों में हमें चराता है। मार्गों में मेरी मार्गों में मेरी रक्षा वो करता है, आहा शैतान के हाथों से हमें बचाता है, ओ मार्गों में मेरी रक्षा वो करता है, आहा शैतान के हाथों से हमें बचाता है, ओ यीशु है सच्चा गड़रिया, उसकी हम भेड़े हैं, हरी चराइयों में हमें चराता है। यीशु है सच्चा गड़रिया, उसकी हम भेड़े हैं, हरी चराइयों में हमें चराता है। हालेलुया आमीन, हालेलुया आमीन, हालेलुया आमीन, हालेलुया आमीन, हालेलुया हालेलुया आमीन, हालेलुया आमीन, हालेलुया आमीन, हालेलुया आमीन। येशू है सच्चा गडरिया, हम उसकी बेडे आहे. आपण त्याची मेंढरे आहे आणि तो आपला मेंढपाळ. तो या जगात आपल्यासाठी आला. आता आपण जी ख्रिस्त जयंती आपण दर हफ्त्याला आपण साजरी करताय, दर दिवसाला आपले कॅरल्स आहेत, आपण सर्व साजरे करताय की येशू आपल्यासाठी आला. तो देव असून मानव रूपात तो आपल्यासाठी आला. त्यानं मानव रूप धारण केलं आणि तो आपल्यासाठी या जगात आला. आपल्याकडे जे काही आहे, एक छोटीशी गोष्ट ते एक मोठी वस्तू, सर्व काही दिलेली त्यांनीच आहे. अगर त्यांनी नाही दिली तर आपल्याला ती भेटली कधीच नसती भेटली. स्पेशली सार्वकालिक जीवन जे आपल्याला त्याच्या थ्रू भेटलेलं आहे. आणि त्यासाठीच आपण त्याची जय जयकार करूया व एक गीत म्हणूया. ओ आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. हो आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. आपण सर्व त्याचे आभारी आहे. आपण टाळ्या वाजवत हे गीत गाऊया. आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. हो आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. आभारी हो आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. हो आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. आभारी 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 आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. हो आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. आपल्याला खायला प्यायला सर्व येशूने दिलंय. आपल्याला जे राहायची जागा आहे ते पण येशूने दिलंय. खायाला पियाला येशूने दिले, खायाला पियाला येशूने दिले. राहायला जागा येशूने दिली, राहायला जागा येशूने दिली. ओ खायला पियाला येशूने दिले. खायाला पियाला येशूने दिले. ओ राहायला जागा येशूने दिली.
आभारी मानतो येशूला हो आम्ही आभारी रे आभारी मानतो येशूला आभारी 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 हो आम्ही आभारी रे आभारी मानतो येशूला हो आम्ही आभारी रे आभारी मानतो येशूला आपल्या पाप क्षमेचं कारण येशू आहे आणि आपल्या नवीन जीवनाचं या नवीन शरीराचं रिझन येशू आहे. पापाची क्षमा येशूने दिली पापाची क्षमा येशूने दिली नवीन जीवन येशूने दिले नवीन जीवन येशूने दिले ओ पापाची क्षमा येशूने दिली पापाची क्षमा येशूने दिले नवीन जीवन येशूने दिले नवीन जीवन येशूने दिले पापाची क्षमा येशूने दिली नवीन जीवन येशूने दिले आम्ही आभारी रे आभारी मानतो येशूला हो आम्ही आभारी रे आभारी मानतो येशूला हो आम्ही आभारी रे आभारी मानतो येशूला हो आम्ही आभारी रे आभारी मानतो येशूला आभारी 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 हो आम्ही आभारी रे आभारी मानतो येशूला हो आम्ही आभारी रे आभारी मानतो येशूला हो आम्ही आभारी रे आभारी मानतो येशूला एकदा जोरदार टाळ्या त्या जिवंत परमेश्वरासाठी होऊ द्या. पुढील गीत आपण गाऊया. जेव्हा आपण आपल्या जीवनाच्या एका खोजमध्ये निकलतो, जेव्हा आपण काही शोधत असतो, तेव्हा आपण खूप सगळ्या जागांवर जातो जिथं आपल्याला रिजेक्शन भेटते. पण येशूच अशी जागा आहे जिथं आपल्याला एक्सेप्ट केलेलं गेलं आहे. त्यासाठी आपण पुढचं गीत आहे ते गाऊया की जीवन की खोज में निकला रे. जीवन की खोज में निकला रे जीवन की खोज में निकला रे जीवन की खोज में निकला रे यीशु पाया यीशु पाया यीशु पाया यीशु पाया मार्ग पाया सत्य पाया जीवन पाया रे 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 ओ साथी रे ओ बंधु रे ओ बंधु रे
पाया जीवन पाया रे ओ मार्ग पाया सत्य पाया जीवन पाया रे मार्ग पाया सत्य पाया जीवन पाया रे ओ साथी रे ओ बंधु रे बल के अंदर पाप की लगरी बढ़ती जाए कर्म की लगरी हो बल के अंदर पाप की लगरी बढ़ती जाए कर्म की लगरी कौन निकाले भवसागर से मेरी प्यासी अखियां नर से निकला छुटकारे की खोज में निकला छुटकारे की खोज में यीशु पाया यीशु पाया यीशु पाया यीशु पाया मार्ग पाया सत्य पाया जीवन पाया रे ओ मार्ग पाया सत्य पाया जीवन पाया रे मार्ग पाया सत्य पाया जीवन पाया रे ओ मार्ग पाया सत्य पाया जीवन पाया रे मार्ग पाया सत्य पाया जीवन पाया रे जेव्हा येशू आपल्याला भेटला तेव्हा आपल्याला आपला मार्ग आपलं सत्य व आपलं जीवन भेटलं. आपण त्यालाच धन्यवाद करूया. आपण आपल्या जागेवर उभं राहूया व प्रार्थनेत जात असताना आपण एक गीत गाऊया. हा प्रभू तुझसा ही चाहा में कोई नहीं प्रभु तेरा विल मेरा इस दुनिया में कोई नहीं प्रभु हम तेरे हैं प्रभु हम बस तेरे हैं प्रभु. हाँ प्रभु तुझसा इस जहां में और कोई है नहीं तुझ में आसरा मेरा है ना कहीं प्रभु तेरी बाहों में प्रियतम मेरे तू ही मेरा सर्वस्व यीशु. तुझसा इस जहां में तुझसा इस जहां में और कोई है नहीं तुझ बिन आसरा मेरा है ना कहीं प्रभु तेरी बाहों में प्रियतम मेरे तू ही मेरा सर्वस्व यीशु मेरे. आराधना आराधना तेरी आराधना यीशु मेरे तेरी आराधना आराधना तेरी आराधना यीशु मेरे तेरी आराधना. हम खुद को तुझे अर्पण करते हैं प्रभु. हम खुद को तेरे हाथों में सौंप देते हैं. हम सिर्फ तेरे हैं. तू हमें धो दे प्रभु तेरे वचनों से हमें धो दे. अर्पण करता हूँ खुद को हाथों में तेरे धो दे मुझको तू प्रभु वचनों से
करता हूँ, अर्पण करता हूँ खुद को हाथों में तेरे, धो दे मुझको तू प्रभु वचनों से तेरे, तेरी इच्छा पर ही तू मुझको चला, कर दे पवित्र आत्मा से मुझको आराधना ओ आराधना तेरी आराधना, यीशु मेरे तेरी आराधना, आराधना तेरी आराधना, यीशु मेरे तेरी आराधना, आराधना तेरी आराधना. आपण सर्व आपल्या मुखाने गाऊया. यीशु मेरे तेरी आराधना, आराधना तेरी आराधना, यीशु मेरे तेरी आराधना. तू चंगा करता है, तू चंगा करता है, यीशु तू चंगा करता है, तू जीवन देता है, तू जीवन देता है, यीशु तू जीवन देता है. तू चंगा कर. चंगा करता है, तू चंगा करता है, यीशु तू चंगा करता है, तू जीवन देता है, तू जीवन देता है, यीशु तू जीवन देता है. स्वर्ग से धरती पे बरसे तेरी चंगाई, स्वर्ग से धरती पे बरसे तेरी चंगाई, स्वर्ग से धरती पे बरसे तेरी चंगाई, स्वर्ग से धरती पे बरसे. तू चंगा करता है, तू चंगा करता है, यीशु तू चंगा करता है, तू जीवन देता है, तू जीवन देता है, यीशु तू जीवन देता. आपण आपल्या मुखाने गाऊया फक्त. तू चंगा करता है, तू चंगा करता है, यीशु तू चंगा करता है, तू जीवन देता है, तू जीवन देता है, यीशु तू जीवन देता है. हाँ प्रभु, तू ही है प्रभु जो हमें चंगा करता है, हमें हमारे इस बीमारी से उठाकर हमें तू चलाता है. हम भले ही कहीं भी गिरे हो, तू हमें उठाता है प्रभु. हमारा ये पापी जीवन जो है प्रभु, वो तू बदलता है प्रभु. हमें तू एक नया शरीर देता है प्रभु, ताकि हम तेरी आराधना कर सके और हम तेरे बेटे कहला सके प्रभु. तूने हमें चुना है प्रभु, इसलिए हम सिर्फ तेरे पास आते हैं प्रभु. ऐसी कोई खुशी नहीं प्रभु जो आपकी खुशी से बढ़कर है प्रभु. आप इस दुनिया में आए प्रभु, आपने हमारे लिए जन्म लिया प्रभु, आपने हमारे लिए जन्म लिया प्रभु. हम आपका तहे दिल से धन्यवाद करते हैं प्रभु. आपने हमारे लिए जो भी कुछ किया है प्रभु, हम उसके लिए आपका धन्यवाद करते हैं प्रभु.
हम आपने हमें जो भी दिया है हम वो वापस ले ही चुका सकता है प्रभु, पर हम तेरी आराधना करेंगे प्रभु, क्योंकि हम तेरे बेटे हैं प्रभु, हम तेरे बेटियां हैं प्रभु। तूने हमें पास बुलाया है प्रभु, तूने हमें सीले से लगाया है प्रभु। जब हम कमजोर होते हैं प्रभु, तब तू ही है जो हमें ताकत देता है प्रभु, तू ही है जो हमारे साथ रहता है प्रभु। तेरा वचन ऐसा कहता है कि एक दूध पिलाने वाली माँ उस बच्चे को भूल सकती है, पर तू कभी नहीं भूल सकता प्रभु। जब हम गर्भ में थे प्रभु, उसके पहले से तू हमें जानता था प्रभु, और उसके पहले से तूने हमारे लिए कुछ बना के रखा था प्रभु। ये जो स्वर्ग है प्रभु, जो तूने हमारे लिए बनाया है प्रभु, हम तेरे पास वहां आना चाहते हैं प्रभु। हम सब तेरे पास आना चाहते हैं प्रभु। इधर उपस्थित हर एक व्यक्ति का आप ख्याल रखिए प्रभु, जो रास्ते में है उनके रास्ते आप खोल दीजिए प्रभु। जो आने वाला वचन है प्रभु, वो आप सबके लिए आशीर्वादित करिए प्रभु, और हम सबके साथ आप रहिए प्रभु। इस छोटी सी विनती को हम प्यारे और मीठे यीशु मसीह के नाम से मांगते हैं, सुन और ग्रहण कर। आमीन, आमीन। प्रेज गॉड। आहे परमेश्वर देवबापाच्या वचनांकडे यावेळेस आपण जाऊया, या प्रार्थना करूया। थोर आणि जिवंत देवबापा, तुझे आभार मानतो, स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो। तुझं वचन जे आम्हाकरिता आमच्या आत्म्याचं अन्न आहे, आमच्या आध्यात्मिक उन्नतीकरिता जे सर्व प्रकारचं सोर्स आमच्याकरिता आहे, पुरवठा आमच्याकरिता आहे प्रभूजी। आणि म्हणून यावेळेस आम्ही तुझ्या वचनांवरती मनन करत असताना तू आमचं सहाय्य कर। पवित्र देव बापा, तू आमचं सहाय्य कर। परमेश्वर देव बापा, तू आम्हासोबत बोल आणि या तुझ्या वचनांच्या द्वारे आमची वृद्धी तू कर। आम्हास शारीरिक आत्मिक आरोग्य तू दे आणि तुझं गौरव तू करून घे। तुझे आभार मानेत प्रार्थना प्रभू येशूच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक। आमेन, आमेन। ओके, या डिसेंबर महिन्यामध्ये जेव्हा संपूर्ण जग आनंद साजरा करत आहे, कशाचा आनंद साजरा करत आहेत? कोणत्या गोष्टीचा आनंद साजरा केला जात आहे? प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माचा म्हणा किंवा त्याच्या येण्याचा म्हणा। पुष्कळदा न कळत एक वादाचा विषय असतो। आपला विषय तो नाहीये, परंतु समोर जाण्यापूर्वी पुष्कळदा ह्या गोष्टीवरती चर्चा केल्या जाते की विश्वासणाऱ्यांनी ख्रिस्त जन्मोत्सव साजरा करावा का, नाताळ साजरा करावा का। पुष्कळदा ही चर्चा असते, डिबेट असते, वादविवाद असतात। कुठं लिहिलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म 25 तारखेलाच झाला है ना? मग जर पवित्र शास्त्र सांगत नाही, पवित्र शास्त्रात जर ती तारीख दिलेली नाहीये, तर मग तुम्ही का त्या तारखेला हे करता? आणि मग एक लांब इतिहास त्याच्या मागे जोडला जातो, दोन्ही बाजूने, बरं, पॉझिटिव्ह दृष्टीने पण निगेटिव्ह दृष्टीने पण। आणि मग एक डिबेटचा विषय तो असतो। पण तो विश्वासणाऱ्यांसाठी हे फार महत्वाचं आहे की जरी 25 डिसेंबर हा प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्माचा दिवस आहे की नाही, या प्रकारची कुठलीही तारीख पवित्र शास्त्रात नमूद नाही, परंतु हे मात्र स्पष्ट सांगितलेलं आहे की आज तुम्हासाठी दाविदाच्या नगरात तारणारा जन्मलेला आहे। प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याचा आनंद आम्हाला साजरा करायचा आहे। मग तो तुम्ही 25 तारखेला करा की कधी करा, परंतु हा आनंद मात्र साजरा केला गेला पाहिजे। आणि म्हणून या प्रश्नाला टिळक फार सुंदर उत्तर देता, ख्रिस्त जयंती रोज यापुढे ऐसे गणिता का। म्हणून ख्रिस्ती लोकांसाठी, विश्वासणाऱ्यांसाठी 25 तारखेला घेऊन हा डिबेटचा विषय असू नये। आमच्यासाठी महत्वाचं हे आहे की प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला आणि त्याच्या येण्याचा आनंद आम्ही साजरा करतो। सर्व जग 25 तारखेला करतं, आम्ही 25 तारखेला करतो, हरकत नाही। त्याच्या येण्याचा आनंद हा साजरा झालाच पाहिजे, कारण त्याच्या येण्याने मनुष्याचं जीवन
हे बदलून गेलेलं आहे. पुन्हा फिरून ज्या विषयाकडं या महिन्यामध्ये आपण लक्ष देत आहोत की का बरं आम्ही आनंद करायचा. पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार त्याची सुवार्ता स्वर्गदूत म्हणतो की मी तुम्हाला सांगतो. का बरं आम्ही आनंद करायचा? सर्व जग आनंद करत आहे म्हणून आम्ही आनंद करायचा का? प्रत्येक वर्षी नाताळ येतो म्हणून आम्ही आनंद साजरा करायचा का? इतर धर्मीयांचे पण सण असतात, आमचा पण वर्षातून एकच सण असतो म्हणून आम्ही आनंद करायचा का? ज्यावेळेस सर्व करतात म्हणून आनंद करायचा, आनंद हा फक्त आणि फक्त फॉर्मॅलिटी सारखा असतो. परंतु ज्या लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याचं महत्व काय आहे, त्याच्या येण्याने माझ्या जीवनावरती केवढा मोठा परिणाम होतो, हे ज्या लोकांना कळालेलं आहे ना, ते अंतःकरणापासून आनंद साजरा करतात, अंतःकरणापासून. आणि त्यांच्यासाठी नाताळ हा फक्त एका दिवसासाठी मर्यादित नसतो. टिळकाप्रमाणे रोज आणि रोज प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याचा आनंद हा त्यांच्या जीवनामधून साजरा केला जात असतो. या महिन्यामध्ये ज्यावेळेस आम्ही देवबापाचं वचन पाहत आहोत, प्रभू येशू ख्रिस्त जे म्हणतो की तो या जगामध्ये कशाकरिता आला, त्यावरती आपण मनन करत आहोत. पहिल्या रविवारी आपण कशावरती मनन केलं सांगता येईल कोणाला? प्रभू येशू ख्रिस्त कशासाठी या जगामध्ये आला? हरवलेले शोधावयास. पहिल्या रविवारी आपण जक्कयाच्या जीवनामधून यावरती मनन केलं की प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मी हरवलेले शोधावयास या जगामध्ये आलो आहे. आणि मग हरवलेले हा विषय घेऊन आपण त्यावरती मनन केलं. मागच्या रविवारी आपण कशावर मनन केलं? प्रभू येशू ख्रिस्त कशासाठी आला? तारावयास. हरवलेले शोधावयास व तारावयास तो या जगामध्ये आलेला आहे. आणि मग मागच्या रविवारी तारण हा विषय घेऊन आपण तारणाचे टप्पे काय आहे किंवा आमच्या जीवनामध्ये तारणाचा अनुभव कशा प्रकारे येतो, जक्कयाच्या जीवनामध्ये त्याला तारणाचा अनुभव कसा आला, आमच्या जीवनामध्ये तारणाचा अनुभव आम्हाला कसा आलेला आहे, यावरती आपण त्या ठिकाणी मनन केलेलं आहे. पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला सांगतो की तो या जगामध्ये कशासाठी आलेला आहे. योहान कृष्ण शुभवर्तमान अध्याय 10 आणि त्यातून वचन 10 मी तुमच्यासाठी वाचत आहे. योहान कृष्ण शुभवर्तमान अध्याय 10 आणि वचन 10. चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश कराव्यास येतो. मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला या ठिकाणी त्याच्या येण्याचा उद्देश सांगतो. तो शोधावयास आला, तो तारावयास आला. पुन्हा या ठिकाणी त्याच्या येण्याचा एक उद्देश तो आम्हाला सांगतो आणि तो उद्देश हा आहे की मी आलो आहे ते याकरिता की त्यांना जीवन प्राप्ती व्हावी आणि तीही कशी व्हावी? विपुलपणे. त्यांना जीवन प्राप्त व्हावं आणि तेही विपुलपणे या प्रकारे ते प्राप्त व्हावं. आता आम्हाला माहिती आहे की योहानाचा हा 10वा अध्याय जो आहे हा यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त स्वतःला उत्तम मेंढपाळ म्हणून आमच्या समोर सादर करतो. उत्तम मेंढपाळ ज्याची ही सर्वात मोठी जबाबदारी आहे की त्याने आपल्या मेंढरांचा पुरवठा करायचा आहे. त्या मेंढपाळाने आपल्या मेंढरांचं संरक्षण त्या ठिकाणी करायचं आहे. मेंढपाळ म्हटल्यानंतर आमच्या समोर हे काही चित्र किंवा ह्या काही गोष्टी आमच्या समोर येतात. प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी म्हणतो की मी आलो आहे ते यासाठी की त्यांना जीवन प्राप्त व्हावं आणि तेही विपुलपणे व्हावं. नेमकं त्याला काय म्हणायचं आहे? विपुलपणे व्हावं.
म्हणजे कसं? मी आलो आहे ते याकरिता की त्यांना जीवन प्राप्त व्हावं आणि तेही विपुलपणे. विपुलपणे म्हणजे पुष्कळ, फार मोठ्या प्रमाणात. काही मेजरमेंट दिलेलं आहे का? किंवा आम्ही कसं मोजायचं पुष्कळ? काही मिलीमीटर, सेंटीमीटर, इंचेस मध्ये, फुटामध्ये, किंवा अजून जे काही मेजर मोजण्याच्या ज्या काही पद्धती आहेत, कसं आम्ही ते मोजायचं? प्रभू येशू ख्रिस्त जे आम्हाला या ठिकाणी सांगतो की मी आलो आहे ते यासाठी की त्यांना जीवन प्राप्त व्हावं आणि तेही विपुलपणे व्हावं. आज जेव्हा तुम्ही आणि मी ख्रिस्त जन्मोत्सव साजरा करीत आहोत, प्रियांनो, हे आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे की आम्ही हा ख्रिस्त जन्मोत्सव का साजरा करायचा आहे? कारण प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला जीवन देतो आणि तेही विपुल अशा प्रकारचं जीवन तो आम्हाला देतो. परंतु आमची अडचण फिरून पुन्हा ही येते की नेमकं हे विपुल अशा प्रकारचं जीवन, हे पुष्कळ अशा प्रकारचं जीवन है ना, इंग्लिशमध्ये ज्याला फुल, KG मध्ये त्याला मोर अँड मोर, कसं नेमकं हे पुष्कळदा आम्हाला समजायला कठीण जातं आणि आम्हाला ते पुष्कळदा समजत नाही. आम्ही सर्व साधारणपणे आम्ही वाचून घेतो की प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला जीवन देण्याकरिता आला आणि तेही विपुलपणे. मीही ज्यावेळेस या वचनाचा विचार करत होतो की प्रभू नेमकं काय म्हणायचंय तुला? विपुलपणे म्हणजे आम्ही कसं समजायचं की हे विपुलपणे काय आहे? काही विचार माझ्या मनामध्ये त्या ठिकाणी आलेत. त्या विचारांच्या माध्यमातून नेमकं हे विपुलपणे कसं ते समजण्याचा प्रयत्न आपण करूया. आणि म्हणून आज जेव्हा योहानाचा 10वा अध्याय, योहान शुभवर्तमान याचा 10वा अध्याय 10व्या वचनातून ज्यावेळेस प्रभू आम्हाला सांगतो की मी आलो आहे त्या तुम्हास त्यास जीवन प्राप्त व्हावे आणि तेही विपुलपणे व्हावे, या विपुल जीवनावरती आज आपण मनन करीत आहोत. प्रियांनो, विपुलपणे प्राप्त व्हावे. मग मला दाविदाचं वाक्य आठवलं. स्तोत्र 23 मध्ये तो काय म्हणतो? माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. हे विपुलपणे म्हणजे नेमकं कसं आहे माहितीये का? ओतप्रोत आहे. ओतप्रोत समजतं का? आहे का आपल्याकडे एखादी इमेज? ओतप्रोत, ओतप्रोत है ना, जे मावणार नाही. एखादं पात्र तुम्ही घ्या आणि त्या पात्रामध्ये तुम्ही पाणी ओता आणि ज्यावेळेस तुम्ही त्या पात्रामध्ये पाणी ओतता ना, काय होतं? ओतप्रोत, त्या पात्रात ते मावत नाही. आता वास्तविक पाहता आमची सवय काय आहे की जेवढं आवश्यकता आहे त्यात जेवढं पाणी बसेल आम्ही तेवढंच भरतो. परंतु प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला जे जीवन देतो ना प्रियांनो, ते ह्या प्रकारचं जीवन आहे. ते ओतप्रोत आहे, ते भरून वाहणारं अशा प्रकारचं ते जीवन आहे. काठोकाठ भरलेलं, समृद्ध आणि समाधानी विपुल जीवन कसं आहे? हे ओतप्रोत जीवन आहे ना. आमच्याकडं पात्र छोटस आहे, परंतु त्यातून त्यात मावणार नाही, आम्ही ते आमच्या कयात घेऊ शकणार नाही, अशा प्रकारचं ओतप्रोत वाहणारं जीवन आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि जुन्या करारापासून आम्हाला हा विचार जो आहे हा आमच्या समोर ठेवला जात आहे. ओतप्रोत है ना. एका विधवेला मडके जमा करायला लावले. कशासाठी जमा करायला लावले होते? तेल ओतायला. ती तेल ओतत आहे, तेल संपत आहे का? ते काय होत आहे? ती जे माठ घेऊन येत आहे, जे भांडे ते घेऊन येत आहे, काय होतंय? तेल त्यातून बाहेर सांडतंय. ओतप्रोत हा जीवनाचा झरा जो आहे ना प्रियांनो, हा कधीही न आटणारा आहे. हा कधीही न आटणारा आहे. हे समृद्ध आणि समाधानी अशा प्रकारचं जीवन आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त
या प्रकारे म्हणतो की जे पाणी मी तुम्हाला देईल ते तुमच्या ठाई सार्वकालिक जीवनासाठी उपळत्या पाण्याचा झरा होईल. शमरोनी स्त्रीला तो म्हणतो की जे पाणी मी तुम्हाला पिण्याकरिता देईल ते तुमच्या ठाई उपळत्या सार्वकालिक जीवनासाठी उपळत्या पाण्याचा झरा होईल. प्रभू येशू ख्रिस्त आणखीन असं म्हणतो की जे माझ्यावरती विश्वास ठेवतात त्यांच्यामधून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जीवनी पाण्याच्या नद्या वाहणाऱ्या आहेत. ओतप्रोत अशा प्रकारचं ते जीवन आहे. प्रियांनो, प्रश्न हा आहे की आज आम्ही या ओतप्रोत जीवनाचा अनुभव आमच्या जीवनामध्ये घेत आहोत काय? प्रश्न हा आहे की आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त ज्या करिता आला की आम्हाला जीवन प्राप्त व्हावं आणि तेही विपुलपणे व्हावं. विपुल जीवन कसं असतं? ते ओतप्रोत अशा प्रकारचं जीवन असतं. ते भरून वाहणारं असतं है ना. स्वतः तर आशीर्वादित आहेतच, स्वतः तर समृद्ध आहेतच, परंतु त्यांच्या समृद्धीमधून ते इतरांनाही समृद्ध करत आहे. स्वतः तर प्रभूसाठी तयार आहेतच, परंतु त्यांच्या जीवनामध्ये जे आशीर्वाद आहे, जी समृद्धी आहे किंवा त्यांच्याकडे जे काही आहे ते एवढ्या प्रमाणात आहे की त्याद्वारे ते इतरांनाही त्यातून आशीर्वादित करत आहे. विपुल जीवन कसं असतं? हे स्वतः पुरती मर्यादित नसतं. मी माझं कुटुंब एवढ्या पुरती ते मर्यादित नसतं. ते कसं असतं? ते आमच्याकडे जे आहे त्यातून आम्हाला देवाच्या लोकांसाठी काय करता येईल, अजून आम्हाला काय करता येईल, या प्रकारचं ते जीवन असतं. प्रियांनो, ओतप्रोत अशा प्रकारचं जीवन. परंतु प्रियांनो, पुष्कळदा विश्वासणारे जे आहेत ना ते या ओतप्रोत जीवनापासून जणू काही वंचित असल्यासारखे आहेत. पुष्कळदा आम्ही आमच्या जीवनामध्ये संघर्षपूर्ण जीवन आम्ही जगत असतो. काय कारण आहे याचं कारण काय आहे? प्रभू येशू ख्रिस्त जर म्हणतो ना की मी आलो आहे ते याकरिता की तुम्हाला जीवन प्राप्त व्हावं, तेही विपुलपणे, मग तो जे बोलतो त्याप्रमाणे तो करतो. तो आम्हाला विपुल जीवन देण्याकरिता या जगामध्ये आलेला आहे. मग जर आम्ही आमच्या जीवनामध्ये संघर्षपूर्ण परिस्थितींमधून जात आहोत तर त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण काय आहे? एक तर तो जे बोलतोय त्याप्रमाणे तो ते करत नाहीये, नाही तर मग आम्ही कुठंतरी कमी पडत आहोत, आमची कुठंतरी काहीतरी चूक होत आहे की ज्यामुळं आम्ही आमच्या जीवनामध्ये या विपुल जीवनाचा अनुभव आम्हाला घेता येत नाहीये. याचा विचार करत असताना प्रियांनो, काही गोष्टी ज्या माझ्या लक्षात आल्यात की ज्यामुळं मनुष्य जो आहे या विपुल जीवनापासून वंचित राहतो, त्यामध्ये त्याची भीती, त्यामध्ये त्याची चिंता, त्यामध्ये त्याचा अल्पविश्वास आणि त्याची प्रवृत्ती, या काही गोष्टी आहेत की ज्यामुळं मनुष्य विपुल जीवनापासून वंचित राहतो. भीती, चिंता, अल्पविश्वास आणि त्याची प्रवृत्ती. या गोष्टी मला कुठं सापडल्यात? या गोष्टी परमेश्वर देई बापाच्या वचनांमध्येच आहेत. जर तुम्ही मत्तयाचा 25वा अध्याय जर वाचला तर त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने रुपयांचा दृष्टांत सांगितलेला आहे. आणि त्या रुपयाच्या दृष्टांतामध्ये काय सांगितलेलं आहे की एकाला 5,000 दिले, एकाला 2,000 दिले, एकाला 1,000 दिला. आपल्या प्रत्येकाला काही ना काही देण्यात आलेलं आहे. रिक्त कोणालाही देवाने ठेवलेलं नाही. कमी जास्त प्रमाणात प्रत्येकाला दिलेलं आहे ना. ज्याला 5,000 दिले त्याने त्यावर आणखीन 5,000 मिळवले. ज्याला 2,000 दिले त्यावर त्याने आणखीन 2,000 मिळवले. परंतु ज्याला 1,000 दिले त्याने काय केलं? त्याने ते पैसे लपवून ठेवले. ज्यावेळेस त्यांचा धणी आला आणि त्याने हिशेब घेतला
त्यावेळेला 5,000 ज्याला दिले तो म्हणतो की तुम्ही मला 5 दिले, मी त्यावर व्यवसाय करून 10,000 ते केले, आणखीन 5,000 मी मिळवले. तो म्हणतो शाबाश आणि भल्या विश्वासू दासा. ज्याला 2 दिले तो म्हणतो मी 2चे 4 केले, त्यालाही तो म्हणतो शाबाश आणि भल्या विश्वासू दासा. ना ज्याला 1,000 दिले होते तो त्याचे ते 1,000 घेऊन आला आणि काय कारण देतो, मी घाबरलो होतो, मी तुम्हाला घाबरलो होतो. कारण जिथं तुम्ही पेरत नाही तिथं तुम्ही कापणी करता, जिथं तुम्ही पसरवलेलं नाही तिथून तुम्ही गोळा करता. मी घाबरलो होतो. हे पहा, तुमचे 1,000 मी तुम्हाला परत केले. भीती, आळस, प्रियांनो, भीती ज्यामुळं आम्हाला जे विपुल जीवन आम्हाला आमच्या प्रभूमध्ये प्राप्त होतं त्यापासून आम्ही वंचित राहतो. चिंता, अल्पविश्वास आणि आमची प्रवृत्ती. मत्तयाच्या 6व्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने या संदर्भात लिहिलेलं आहे. डोंगरावरील प्रवचन जे आहे त्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने या गोष्टी आम्हाला सांगितलेल्या आहेत की आम्हाला चिंता करण्याची गरज नाही. जर तो पक्ष्यांना देतो तर तुम्ही आणि मी त्यापेक्षा कितीतरी अधिक श्रेष्ठ आहोत, कितीतरी अधिक श्रेष्ठ आहोत. त्या ठिकाणी तो म्हणतो अहो अल्पविश्वासी, अहो अल्पविश्वासांनो, अहो अल्पविश्वासांनो. आमच्या जीवनामध्ये असणारी चिंता, आमचा अल्पविश्वास ह्यामुळं पुष्कळदा आम्ही विपुल जीवनापासून वंचित राहतो. आमची प्रवृत्ती, प्रभू काय म्हणतो त्या ठिकाणी माहिती आहे, तर ह्याकरिता तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचं नीतिमत्व मिळवण्यासाठी झटा, म्हणजे याही गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील. आज हे प्रखरतेने समजून घ्या की जोपर्यंत विश्वासणारे पहिल्याने देवाचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व मिळवण्यासाठी झटत नाहीत तोपर्यंत त्यांना विपुल जीवनाचा अनुभव त्यांच्या जीवनामध्ये कधीच येत नाही. आमची प्रवृत्ती पुष्कळदा ही असते की मला पहिल्याने माझ्यासाठी जमा करून ठेवायला पाहिजे, ही आमची प्रवृत्ती असते. देवाच्या राज्याच्या आधी आम्ही आमची संपत्ती वाढवण्यासाठी, या जगातल्या गोष्टी आमच्यासाठी वाढवण्याकरिता पुष्कळदा आम्ही झटतो. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही कितीही जमा केलं तरी मनुष्य कधीच समाधानी होत नाही. आमच्या जीवनामधलं खरं समाधान जे आहे ना हे त्या परमेश्वरापासून प्राप्त होतं. जेव्हा आम्हाला त्याचं राज्य, त्याचं नीतिमत्व प्राप्त झालेलं आहे त्याच वेळेला या जगामध्ये आम्ही विपुल जीवनाचा देखील अनुभव घेऊ शकतो. हे फार महत्त्वाचं आहे की आम्हाला आमची जी प्रवृत्ती आहे, आमची ज्या प्रायोरिटीज आहेत, ज्या काही गोष्टींना आम्ही प्राधान्य देतो त्याकडं आम्हाला लक्ष द्यायला पाहिजे. पहिल्याने त्याचं राज्य, त्याचं नीतिमत्व, प्रभू म्हणतो की म्हणजे याही गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील. कोण देईल? प्रभू देईल. कशा देईल? विपुल प्रमाणात देईल. कशा देईल? उत्तमातील उत्तम देईल. जे तुम्ही स्वतःसाठी जमा करू शकत नाही, जे तुम्ही स्वतःसाठी घेऊ शकत नाही ते प्रभू तुम्हाला देईल. परंतु तुम्ही मात्र पहिल्याने त्याचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व मिळवण्यासाठी झटायचं आहे. परंतु ज्या वेळेस आम्ही त्याचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व सोडतो आणि जगातल्या गोष्टींमध्ये समृद्ध होण्याकरिता झटतो, प्रियांनो, आम्ही कधीच आमच्या जीवनामध्ये त्या विपुल जीवनाचा अनुभव आम्हाला प्राप्त होत नाही. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मी आलो आहे ते याकरिता की त्यांना जीवन प्राप्त व्हावं आणि तेही विपुलपणे प्राप्त व्हावं. कसं आहे विपुल जीवन? जे या पात्रामध्ये मावत नाही. हे शरीर रूपी जे पात्र आहे ना, यातून ओतप्रोत वाहणारं ते आहे. जीवनी पाण्याच्या नद्या ना, उफळत्या पाण्याचा झरा, अशा प्रकारचं हे पात्र प्रभू बनवतो. समृद्ध आणि समाधानी ते आहे विपुल जीवन. आणखीन यावरती विचार करत असताना है ना, कसं आहे विपुल जीवन है ना, मोजत असताना आपल्याकडे स्केल असते है ना, आपण स्केलनी मोजण्याचा प्रयत्न करतो. पेपरवरती एक लाईन, एक रेष आपण ओढतो. ती किती इंच आहे, ती किती सेंटीमीटर आहे हे त्या स्केलच्या माध्यमातून मोजता येतं.
परंतु प्रभू येशू ख्रिस्त जे जीवन आम्हाला देतो, जे विपुल जीवन आम्हाला देतो ना, ती लाईन सुरू होते. ती लाईन सुरू होते. तिचा शेवट कुठं असतो पाहूया बरं. कुठं आहे त्याचा शेवट? ही लाईन समजा सुरू झाली, सुरू झालं इथून. तुमचं विपुल जीवन सुरू झालं इथून. पहा ते कुठं संपतं. कुठं संपतं कोणाच्या लक्षात येतं का? पहा ते. संपतंय का? संपत आहे? संपेल कुठेतरी, संपेल कुठेतरी. ते कधीही न संपणार अशा प्रकारचं जीवन आहे. तुम्ही त्याच्याकडे पाहत जरी बसलात ना, 1 तास 1.5 तास 2 तास तुम्ही पाहतच बसाल, परंतु ते संपणार नाहीये. विपुल जीवन कसं आहे ना, ते ओतप्रोत तर आहेच, परंतु हे जीवन, बंद कर बेटा, हे जीवन कधीही न संपणार अशा प्रकारचं जीवन आहे. मी आलो आहे ते त्या जीवन प्राप्त व्हावं म्हणून, आणि तेही विपुलपणे व्हावं याकरिता मी आलो आहे. जर आम्ही यवनाचा 10वा अध्याय आणि जर वचन 28 जर आम्ही वाचलं, तर त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो, त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि त्यांना माझ्या हातातून कोणीही हिसकावून घेणार नाही. प्रभू म्हणतो की मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो, त्यांचा कधीही नाश होणार नाही. प्रभू येशू ख्रिस्त जर या जगामध्ये आला नसता तर प्रियांनो, आम्ही सर्वजण नाशाकरिता जणू काही राखून ठेवल्यासारखे नाशाकरिता आम्ही असतो. परंतु प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला आणि त्याने आम्हाला सार्वकालिक जीवन दिलं. हे कधीही न संपणार आहे, त्यांचा कधीही नाश होणार नाही. आणि प्रभू त्यामध्ये आणखीन भर घालतो आणि म्हणतो की त्यांना माझ्या हातातून कोणीही हिसकावून घेणार नाही. कोणीही त्यांना माझ्या हातातून हिसकावून घेणार नाही. मानवी जीवनाचा मुख्य उद्देश काय आहे? का बरं देवाने मनुष्याला निर्माण केलं? का बरं देवाने मनुष्याला निर्माण केलं? मनुष्याने देवाबरोबर असावं आणि देवाचं गौरव पाहावं, एवढाच उद्देश तुमच्या आणि माझ्या जीवनाचा आहे. मानवी जीवनाचा उद्देश काय आहे? की आम्ही निरंतर देवाबरोबर असावं आणि त्याचं गौरव आम्ही पाहावं. प्रभू देवाने मनुष्याला आपल्या प्रतिरूपात निर्माण केलेलं आहे. ते यासाठी नाही की मनुष्याने या जगात यावं, सर्व प्रकारचं कष्ट सहन करावं, सर्व प्रकारचं दुःख सहन करावं आणि या पृथ्वीवरचं आपलं आयुष्य संपून मरून जावं, संपलं सगळं काही. या उद्देशाने मनुष्य निर्माण केलेला नाहीये. देवाने मनुष्याला निर्माण केलं ते यासाठी की आम्ही नित्य परमेश्वराबरोबर असावं. निरंतर निरंतर कधीही न संपणारी ती अवस्था आहे, कधीही न संपणारं ते जीवन आहे. आणि आम्ही काय करावं? आम्ही देवाचं गौरव पाहावं. आदाम आणि हवा काय करत होते एदेन बागेमध्ये? ते देवाच्या बरोबर होते आणि देवाने लावलेली ती एदेन बाग, त्यामध्ये देवाचं गौरव ते पाहत होते. त्या एदेन बागेमध्ये देवाचं गौरव ते पाहत होते. नित्य निरंतर काम करत होते, कष्ट करत होते, घाम गळत नव्हता, त्रास कुठलाही त्या ठिकाणी नव्हता. ते आहे ना, त्या एदेन बागेला स्वर्गाबरोबर त्याची तुलना करून पाहिल्या जातं. जर एदेन बाग अशी तर स्वर्ग कसा असेल आमच्या कल्पनेत पलीकडं आहे प्रियांनो. आणि तुमच्या आणि माझ्या जीवनाचा जो मुख्य उद्देश आहे तो तेच आहे. योहान कृत शुभवर्तमान 17वा अध्याय आणि वचन 24 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थना करत असताना म्हणतो की हे पित्या, जिथं मी आहे तिथं त्यांनीही असावं आणि तू जे माझा गौरव दिलेला आहे ते गौरव त्यांनी पाहावं. उद्देश काय आहे? की जिथं प्रभू येशू ख्रिस्त आहे तिथं तुम्ही आणि मी असावं आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं गौरव आम्ही त्या ठिकाणी पाहावं.
प्रभू येशू ख्रिस्ताचं आयुष्य या भूतलावरचं किती होतं? कोण आहे आपल्यामध्ये ज्याचं वय 33 ते 34 वर्षांचं आहे? कोण आहे? अरे बापरे, ज्यांचं वय 33 ते 34 आहे. 33 ते 34 किती जण आहेत? मागून एक हात वर होतोय. ओके, है ना? उभे राहा बरं आपल्या जागेवरती. उभे राहा आपल्या जागेवरती. 33 ते 34 वर्ष ज्यांचं पण वय त्यांनी उभं राहा. 33 ते 34. पहा बरं एकदा तुषारकडं पहा, गाडगेंकडं पहा. फार मोठे वाटतात का ते? प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी या जगामध्ये एवढंच जगला. बसा, थँक्यू. एवढंच आयुष्य जगला. आम्हाला किती आयुष्य पाहिजे या जगामध्ये? आम्हाला किती पाहिजे? संपायलाच नको. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला आणि आमच्याकरिता 33 ते 33.5 वर्ष एवढंच त्याचं आयुष्य या जगामध्ये होतं. प्रियांनो, या जगात तो आला आणि ज्या सेवेकरिता, ज्या उद्देशाने तो या जगात आला, तो उद्देश त्याने पूर्ण केला. आमच्यासाठी तो मरण पावला आणि आता सगळं संपलं. असं आहे का? नाही, असं नाहीये. तो पुन्हा उठला आणि आजही तो जिवंत आहे. मला हे सांगायला फार आवडतं की वाढदिवस कोणाचा साजरा केला जातो? वाढदिवस कोणाचा साजरा केला जातो? जो जिवंत आहे. वाढदिवस त्यांचाच साजरा होतो ना. प्रभू येशू ख्रिस्त आजही जिवंत आहे आणि म्हणून आम्ही आनंदाने त्याचा वाढदिवस साजरा करू शकतो. प्रियांनो, तुम्ही आणि मी देखील ना, आम्ही फक्त या जगामध्ये यावं, या जगामध्ये दुःख सहन करावं आणि मग आमचं या जगातलं आयुष्य संपवावं किंवा संपून जावं, एवढ्यापुरती आम्ही मर्यादित नाही. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला तो यासाठी की आम्हाला जीवन प्राप्त व्हावं आणि तेही विपुलपणे व्हावं. याकरिता हा प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आलेला आहे. हे जीवन कधीही न संपणारा आहे. कोणालाही माहित नाही या जगामध्ये आम्हाला किती जीवन प्राप्त झालेलं आहे. कोणी 100 वर्ष जगतोय, कोणी 90, 80, 60, 70, तर काही जणांना फार अल्पसं आयुष्य मिळतं. 2, 3, 4, 5, 10, 18, 20, 25 है ना. काही जणांसाठी आयुष्य दीर्घ आहे, काहींसाठी आयुष्य कदाचित अल्प आहे. परंतु आम्ही किती जगतो है ना, आमचं आयुष्य या भूतलावर किती वर्षांचं आहे हे महत्वाचं नाहीये. आमच्या जीवनामधून आम्ही ते विपुल जीवन अनुभवतो का, हे फार महत्वाचं आहे. आम्ही आमच्या जीवनामधून जेवढे काही दिवस आम्हाला प्राप्त झालेले आहेत त्यामध्ये आम्ही देवाचा तो उद्देश, देवाची ती इच्छा आमच्या जीवनातून पूर्ण करतो काय, हे महत्वाचं आहे. कारण या भूतलावरचं जरी आमचं आयुष्य संपलं ना, जरी या भूतलावरती आम्ही आमचे डोळे बंद केले ना, तरी आम्हाला माहिती आहे की आम्ही उठविल्या जाणार आहोत. त्याकरिताच प्रभू येशू ख्रिस्त आला. जर प्रभू येशू ख्रिस्त उठला नसता ना, तर आज तुम्ही आणि मी या ठिकाणी नसतो. परंतु तो उठला कारण तो तुम्हाला आणि मला विपुल जीवन देण्याकरिता या जगामध्ये आलेला आहे. प्रियांनो, जे कधीही संपत नाही है ना. मला असं वाटतं की आता आम्हाला समजत असेल की हे विपुल जीवन नेमकं कशा प्रकारचं आहे, जे ओतप्रोत आहे, भरून वाहणारं आहे. जर आम्ही ते अनुभवत नाहीये तर आम्ही कुठं चुकत आहोत? भीती आहे का, चिंता आहे का, अल्पविश्वास आहे का, आमची प्रवृत्ती, या गोष्टी आम्हाला तपासून पाहायच्या आहेत. तो आम्हाला विपुल जीवन देणार आहे, जे समृद्ध आहे, जे समाधानी आहे, जे केवळ स्वतःसाठीच नव्हे तर इतरांकरिता देखील उपयोगात येणारं अशा प्रकारचं आहे. आणि संपवत असताना प्रियांनो, आणखीन थोडंसं
हे विपुल जीवन मोजण्याचा प्रयत्न आपण करूया, है ना? पहिलं होतं ओतप्रोत वाहणारं जीवन, दुसरं होतं कधीही न संपणारं जीवन, आणि तिसरं आहे अधिकारयुक्त जीवन. अधिकारयुक्त जीवन. पुन्हा ना, पहिले स्केल आपण आडवी मोजली, आता उभी मोजूया. कुठं पोहोचणार आम्ही? पहा बरं, दिसतो का कुठं पोहोचणार? है ना? पृथ्वीपासून मोजायला सुरुवात केली की स्वर्गामध्ये, है ना? कसं आहे विपुल जीवन? हे अधिकारयुक्त अशा प्रकारचं ते जीवन आहे. तुम्हाला माहिती आहे की जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना, म्हणजेच त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिलेला आहे. देवाची मुले होण्याचा अधिकार. प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो माहितीये? मत्तयाच्या 28व्या अध्यायामध्ये, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. ज्यावेळेस तो शिष्यांना पाठवत आहे, ज्या वेळेला ना महान कामगिरी त्यांना सोपविला जात आहे, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण होत आहे, अशा समयी प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. प्रियांनो, त्याच अधिकारामध्ये तुम्ही आणि मी जीवन जगतो. तोच अधिकार तुम्हाला आणि मला प्राप्त झालेला आहे. ज्या अर्थी आम्ही देवाची मुले आहोत ना, प्रभू येशू ख्रिस्त आमचा ज्येष्ठ बंधू आहे आणि त्याच्या बरोबर आम्ही स्वर्ग आणि पृथ्वीवर अधिकारयुक्त अशा प्रकारे जीवन जगणारे आहोत प्रियांनो. आणि म्हणून असं म्हटलं जातं की विश्वासणाऱ्यांचं जीवन जे आहे ना, ते दृश्य आणि अदृश्य अशा दोन्ही जगांवरती परिणाम करणारं आहे. विश्वासणाऱ्यांचं जीवन कसं आहे? दृश्य आणि अदृश्य अशा दोन्ही जगावरती परिणाम करणारं आहे. तुम्ही आणि मी अंधकाराच्या सत्तेखाली नाही. तुम्ही आणि मी ज्या ठिकाणी उभं राहतो त्या ठिकाणाहून अंधकाराची सत्ता पळ काढते. पुष्कळदा विश्वासणारे या भीतीमध्ये असतात की कोणी काहीतरी केलं असेल का, है ना? पुष्कळदा आमच्या मनात भीती राहते. जगामध्ये अंधकाराचे प्रकार आहेत, कोण काय करतं, कोण काय करतं, परंतु तुम्हाला आणि मला हा अधिकार प्राप्त झालेला आहे. तुम्हाला आणि मला ही खात्री प्राप्त झालेली आहे की आमच्यावर काहीही असले प्रकार चालत नाही. कोणी कितीही प्रयत्न केलेत तरी त्यांचे ते प्रयत्न व्यर्थ आणि निष्फळ अशा प्रकारचे ते ठरणार आहेत. कारण तुम्ही आणि मी देवाची मुले आहोत. आपण प्रकाशाची प्रजा आहोत. आणि महत्वाचं म्हणजे आपल्याला अधिकार प्राप्त झालेला आहे. हा अधिकार आहे पृथ्वीवर देखील आणि हा अधिकार आहे स्वर्गामध्ये देखील. आणि म्हणून जेव्हा तुम्ही आणि मी या पृथ्वीवरती प्रार्थना करतो, आमचा परमेश्वर त्या स्वर्गातून त्या प्रार्थनेचं उत्तर देतो. तुम्हाला आणि मला हा अधिकार देण्यात आलेला आहे की तुम्ही पृथ्वीवर जे काही बांधाल ते स्वर्गात बांधल्या जाईल. तुम्ही पृथ्वीवर जे काही मोकळं कराल ते स्वर्गात देखील मोकळं केल्या जाईल. एखाद्या अधिकाऱ्याला सांगा बरं, किंवा या जगातलं जे सगळ्यात वरचं अधिकाराचं पद आहे त्यांना सांगा बरं, जरा स्वर्गामध्ये काहीतरी घडामोडी करून दाखवायला, किंवा अदृश्य जगावरती काही घडामोडी करून दाखवा बना, जरा आपला अधिकार चालवून दाखवा बरं. चालेल का? परंतु जेव्हा तुम्ही आणि मी उभं राहणार आणि ज्यावेळेस आपण प्रार्थना करणार प्रियांनो, त्या ठिकाणी परिणाम होणार, त्या ठिकाणी प्रभाव त्या ठिकाणी पडणार आहे. त्या ठिकाणी प्रभाव पडणार आहे प्रियांनो. कसं आहे विश्वासणाऱ्यांचं जीवन? प्रभू ज्यावेळेस म्हणतो की मी आलो आहे ते तुम्हाला जीवन प्राप्त व्हावं आणि तेही विपुलपणे व्हावं. हे विपुलपणे जीवन जे आहे ना, हे अधिकारयुक्त जीवन आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं आयुष्य जरी अल्पसं असलं, 33.5 वर्षाचंच फक्त, परंतु तो अधिकारयुक्त जीवन जगला. तो अधिकारयुक्त जीवन जगला. तो ज्याही ठिकाणी गेला प्रियांनो, तो स्वर्गाचा अधिकार त्याच्यासोबत चालत होता. तोच अधिकार तुम्हाला आणि मला देखील देण्यात आलेला
आहे. त्याच अधिकारामध्ये तुम्हाला आणि मला देखील चालायचं आहे प्रियांनो. तो अधिकार देण्याकरिता प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला. तुम्हाला आणि मला स्वर्गात अधिकार मिळावा, स्वर्गात जागा मिळावी म्हणूनच तर प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आलेला आहे प्रियांनो. आणि म्हणून या ख्रिस्त जन्मोत्सवाच्या दिवसांमध्ये प्रियांनो आम्ही हे समजून घेऊया की प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेला म्हणतो मी आलो ते यासाठी की त्यांना जीवन प्राप्त व्हावे आणि तेही विपुलपणे व्हावे. हे विपुलपणे जीवन कसं असतं? हे ओतप्रोत वाहणारं जीवन असतं, जे समृद्ध आणि समाधानी असतं, जे कधीही न संपणारं आहे. हे विपुल जीवन, अधिकार युक्त अशा प्रकारचं हे जीवन आहे. या आपले डोळे आपण बंद करूया. प्रभू परमेश्वर या वचनांच्या द्वारे आपणास आशीर्वादित करो. आपण स्वतःला हा प्रश्न करूया, काय मी आज विपुल जीवन जगत आहे काय? प्रभू येशू ख्रिस्त जे काही बोलला त्याप्रमाणे त्याने केलेलं आहे. त्याप्रमाणे त्याने केलेलं आहे. आज आमच्यासाठी फार महत्वाचं आहे की त्या विपुल जीवनामध्ये आज आम्ही चालत आहोत काय? आजही जर मी संघर्षपूर्ण जीवन जगत आहे तर मग मी माझ्या स्वतःला हा प्रश्न करावा, भीती, चिंता, अल्पविश्वास, माझी प्रवृत्ती, मी कुठं चुकतोय? मी कुठं चुकतोय? हे कधीही न संपणारं जीवन आहे जे तुम्हाला आणि मला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये प्राप्त झालेलं आहे. हे अधिकारयुक्त जीवन आहे. आम्ही आमच्या अधिकाराचा कधी वापर केला काय? आम्ही आमच्या अधिकाराचा कधी वापर केला काय? प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जो अधिकार आम्हाला प्राप्त झालेला आहे, ज्याद्वारे आम्ही दृश्य गोष्टी, हे जे दृश्य जग आहे आणि जे अदृश्य जग आहे, या दोन्ही जगावरती आम्ही प्रभाव पाडणारे आहोत. कधी आम्ही याचा विचार केला काय? कधी आमच्या अधिकाराचा आम्ही उपयोग केला काय? थोर आणि जिवंत देई बापा, आज आम्ही तुझे आभार मानतो. पवित्र देई बापा, आम्ही तुझी स्तुती करतो. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभूचे. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभूचे. जिवंत देई बापा, तुझ्याकडून जे विपुल जीवन आम्हाला प्राप्त होतं प्रभू, त्यासाठी आम्ही तुझे आभार मानतो. त्याच वेळेस आम्ही तुझी क्षमा देखील मागतो, कारण पवित्र देई बापा, आमच्या भीतीमुळं, आमच्या चिंतेमुळं प्रभू, आमच्या अल्पविश्वासामुळं, आमच्या प्रवृत्तीमुळं पुष्कळदा आम्ही त्यापासून वंचित राहतो. पुष्कळदा आम्ही तुला दुखावतो प्रभूजी. तू आमची क्षमा कर आणि आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर. आज जेव्हा तुझं वचन आम्ही ऐकत आहोत, आम्ही खऱ्या अर्थाने आमच्या जीवनाचं परीक्षण करावं प्रभूजी. त्याकरिता आमचं सहाय्य कर. आणि ही तुझी सर्व लेकरे, ही मंडळी पवित्र देई बापा, त्या विपुल जीवनाचा अनुभव घेत पवित्र देई बापा तुझ्या येण्याकरिता स्वतःला सज्ज करेल अशी कृपा तू पुरव. आम्ही सर्वस्वी तुझ्या अधीन होतो. तुझे मनापासून आभार मानतो आणि प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. या आपण सर्वजण आपल्या जागेवरती उभं राहूया. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव. तुझे राज्य जसे स्वर्गात तसेच पृथ्वी. तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहे, तसेच तो आमचे ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड.
कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहे. आमेन. जो प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला विपुल जीवन देण्याकरिता या जगामध्ये आला, त्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा सर्वांबरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.